म्हणजे माझी प्रत्येक सेवा, मी जी कोणती सेवा केलेली आहे, मग ती स्वामींची असो, कुलदेवीची असो किंवा लक्ष्मी मातेची असो, मी त्या सगळ्यांना एक माझ्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी परत त्या सेवा करत आहे. कारण की आता सध्या मी देवांकडे काहीच मागत नाही आहे. गेली माझ्या बाळाचा जन्म होऊन आता 6 महिने पूर्ण झालेत. 6 महिने झाल्यापासून मी एकदाही देवाकडे काहीच मागितलं नाही आहे. फक्त मी एवढंच स्वामींना किंवा देवीला, लक्ष्मी देवीला म्हणते की हे जी तू मला कृपा आशीर्वाद दिला आहे त्याच्या सदैव पाठीशी राहा आणि तुझा कृपा आशीर्वाद त्याच्यावर नेहमी राहू दे, एवढंच मी देवीला मागते सध्या तरी. तर आज मला तेच शुक्रवार करायचे होते. करायचं तर वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी होतं, पण काही कारणास्तव जमलं नाही. त्यामुळे आता करायला सुरुवात केली. आणि कोल्हापूरची महालक्ष्मी जो हा फोटो आहे तो शीतलताईंमुळेच माझ्या घरात आला आहे. आणि या फोटोशी माझं काय नातं आहे मला माहिती नाही आहे, पण देवीकडे मी जेव्हाही बघते ना तेव्हा असं मला एकदम मन भरून येतं माझं. काय माहिती काय होतं, पण एक देवींविषयी मला खूप कृतज्ञता वाटते आहे. मी संकल्प वगैरे केला आणि छान वाटतं जेव्हा धूप, दीप, अगरबत्ती वगैरे घरामध्ये हे होतं. आणि लक्ष्मी देवीचे हे 11 शुक्रवार कोणीही करू शकतं. आता तुम्ही बघू शकता, मी संकल्प करते. मी माझ्या मनातली गोष्ट जी आहे ती देवीला सांगतच होते की देवीने वरतून आशीर्वाद दिला. हाच चमत्कार मी जो आहे तो माझ्या आयुष्यात अनुभवलेला आहे. त्यामुळेच आज माझी कुठेतरी कोल्हापूरच्या महालक्ष्मीवर एवढी श्रद्धा झालेली आहे. जशी माझी रेणुका मातेवर श्रद्धा आहे तेवढी श्रद्धा माझी लक्ष्मी मातेवर आहे. आणि इथे लगेच मी कुंचन सेवा करायला घेतली, कारण की वैभवलक्ष्मीच्या शुक्रवारासोबत मी 11 शुक्रवार कुंचन सेवा ही करणार आहे. तशी तर मी डेलीच करते, म्हणजे प्रत्येक शुक्रवार मंगळवारी, पण आता मी संकल्पयुक्त ही सेवा करत आहे. आणि याच्यावरती मला एक डिटेल असा व्हिडिओही बनवायचा आहे की मी यामध्ये कोणत्या सेवा करते, कसं मंत्रस्तोत्र म्हणते, आरती वगैरे करते की नाही, ह्या सगळ्या मला सेवा तुम्हाला सांगायच्या आहे. तो जो व्हिडिओ आहे तोही आपल्याकडे लवकरच येईल. तर इथे गायत्री आणि मी मिळून ती सेवा करत होतो. कसं असतं की घरामध्ये धन धान्य खूप बरकत होते आणि कुंचन सेवेचे अप्रतिम असे अनुभव जे आहे ते मला आलेले आहे. जेव्हापासून माझ्याकडे हा जो फोटो आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा, तो फोटो आला ना तेव्हापासून आयुष्य माझंच बदललं आहे. काय माहिती, पण आईचा आशीर्वाद मिळाला. माझ्या बाळाची जी प्रकृती आहे ती सुधारली. आजही त्याला देवघरात नेलं की तो रेणुका मातेकडं आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीकडे बघून त्याला काय वाटतं काय माहिती, त्याला एवढा आनंद होतो. आजही त्याला देवघरात